एखाद्या आंदोलनाची ताकद त्याच्या मागण्यांवर ठरते। हे जितकं खरं आहे तितकंच खरं हे सुद्धा आहे की त्याच्या मागे चुकीचे चेहरे उभे राहिले तर संपूर्ण आंदोलनच संशयाच्या भोवऱ्यात अडकतं। आज नेमकं हेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत घडताना दिसतंय का अशा चर्चा सुरू आहेत। कारण त्यांच्या आंदोलनाला समर्थन देतंय AISF। भारत तेरे तुकडे तुकडे होंगे सारख्या घोषणांवरून संपूर्ण डाव्या विद्यार्थी राजकारणावर राष्ट्रविरोधी असल्याची टीका झाली। मग एवढं सगळं होऊनही वांगचुक यांच्या आंदोलनाने अशा संघटनांना दूर का नाही ठेवलं आणि याच कारणामुळे सरकारच्या या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय का? याच सगळ्याबाबत आज आपण चर्चा करूया। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। जंतर मंतरवर सोनम वांगचुक उपोषणाला बसले। त्यांची मागणी काय तर शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांवरती कारवाई, शिक्षण केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि परीक्षा व्यवस्थेतील बदल। या आंदोलनाला अनेक विद्यार्थी संघटना आणि विविध गटांनी समर्थन दिलंय। पण आंदोलनाला समर्थन देणाऱ्या पोस्टर्समध्ये एक नाव विशेष चर्चेत आलं, AISF म्हणजेच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन। कोणत्याही आंदोलनात कोणालाही समर्थन देण्याचा अधिकार असतो, पण आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांचीही ही एवढीच जबाबदारी असते की कोणत्या संघटना व्यासपीठ द्यायचं आणि कोणापासून अंतर ठेवायचं। कारण राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, तुमच्या सोबत कोण उभं आहे यावरून तुमच्याबद्दल पुढे मत तयार होणार आहे। आता AISF म्हणजेच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन देशातील सर्वात जुनी विद्यार्थी संघटनांपैकी एक, ज्याचं राजकीय नातं डाव्या विचारसरणीशी जोडून पाहिलं जातं। AISF बद्दल वर्षानुवर्ष राजकीय वाद होत आलेत। विशेषतः 2016 मध्ये JNU आंदोलन देशभरात गाजलं। त्या आंदोलनादरम्यान भारत तेरे तुकडे तुकडे होंगे इंशाअल्लाह आणि अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है अशा घोषणांवरनं प्रचंड वाद निर्माण झाला होता। त्या आंदोलनात विविध डाव्या विद्यार्थी संघटनांची उपस्थिती होती आणि त्यानंतर संपूर्ण डाव्या विद्यार्थी राजकारणावर देशभरातून टीका झाली आणि आज हीच संघटना सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला खुलेआम समर्थन देताना दिसते। आता आजचा मुद्दा हा जुना वाद उकरणं नाहीये। मुद्दा असा आहे की इतकी वादग्रस्त प्रतिमा असलेल्या संघटनेचं समर्थन स्वीकारणं ही आंदोलनाची रणनीती योग्य होती का? जर तुमचं आंदोलन खरंच विद्यार्थ्यांसाठी असेल तर त्याला पक्षीय आणि विचारधारात्मक रंग लागू का द्यायचा आहे? देशभरातून शिक्षक, पालक, डॉक्टर, विविध माजी न्यायाधीश, शिक्षण तज्ज्ञ हे सगळे उभे राहू शकले असते। मग अशा संघटना पुढे का दिसल्या ज्यांच्यावर आधीपासूनच राजकीय वाद होते? हा प्रश्न विचारणं अजिबातच चुकीचं नाहीये। आणि आता दुसरा मुद्दा, जंतर मंतरवरून सोनम वांगचुक यांना आज हटवण्यात आलं। पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांची प्रकृती खालावत होती आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार वैद्यकीय हस्तक्षेप करण्यात आला। पण राजकीय चर्चेत एक दुसराच प्रश्न विचारला जातोय, जर आंदोलन पूर्णपणे शिक्षण सुधारणेपुरता मर्यादित राहिलं असतं तर सरकारची प्रतिक्रिया काही वेगळी असती का? आंदोलनाभोवती विविध राजकीय आणि विद्यार्थी संघटना जमा झाल्यानंतरच सरकार अधिक आक्रमक झालाय का? आणि आता सगळ्यात मोठा विरोधाभास सांगते। सोनम वांगचुक काय म्हणतायत? ते म्हणतायत शिक्षण व्यवस्था सुधारा, पारदर्शकता आणा, जबाबदारी निश्चित करा। इथपर्यंत अनेक जण याशी सहमत असतील, पण आंदोलनाला समर्थन देणाऱ्या काही पोस्टर्सवर काय लिहिलं माहितीये? बॅन नीट, स्क्रॅप NTA, रिजेक्ट NEP। म्हणजे व्यवस्था सुधारा की व्यवस्था संपवा? आता तुम्हीच सांगा मला, जर उद्यापासून नीट बंद झाली तर देशाचे भावी डॉक्टर कसे निवडणार? 12वीच्या मार्कावर? प्रत्येक राज्याची वेगळी परीक्षा असणार? प्रत्येक कॉलेज स्वतंत्र परीक्षा घेणार? जर तुमच्याकडे उपायच नसेल तर फक्त बॅन नीट ही घोषणा विद्यार्थ्यांना दिशा देते की संभ्रमात टाकते? NTA वर टीका होऊ शकते, पेपर लीक झाला असेल तर चौकशी ही व्हायलाच हवी, जबाबदारांवरती कारवाई ही झालीच पाहिजे। पण NTA बंद करा हे म्हणणं खूप सोपं आहे, पण यावर पर्याय काय? देशभरातील कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोण घेणार? जर NTA बंद झालं तर या सगळ्या परीक्षांचं नियोजन कोण करणार आहे? विद्यार्थ्यांना आज उत्तर हवंय, त्यांचं उपोषण हे उत्तर हवंय म्हणून आहे, फक्त घोषणा नको आहेत। आणि वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। ती त्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी एक आहे। पण एका मंत्र्याचा राजीनामा हा अंतिम उपाय आहे का? की खरी लढाई ही परीक्षा सुरक्षित कशी होईल अशी असायला हवी होती?
पेपर लीक कसे थांबतील, विद्यार्थ्यांचा विश्वास कसा परत मिळेल? आजचा प्रश्न सोनम वांगचुक यांच्या हेतूंवर नाहीये. प्रश्न असा आहे की आंदोलनाचा संदेश कोण पोहोचवत आहे. जर आंदोलनाची मागणी शिक्षण सुधारायची असेल तर त्याभोवती फिरणाऱ्या घोषणा या शिक्षण सुधारण्याच्या आहेत की संपूर्ण व्यवस्थाच उलटवून टाकणाऱ्याच्या आहेत? लक्षात घ्या, रिफॉर्म आणि रिमूव्ह या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक असतो. आता एक गोष्ट मात्र नक्की आहे, आंदोलन फक्त चांगल्या हेतूने मोठं होत नाही. त्याची प्रतिमा कोण घडवत आहे, त्याच्या बाजूला कोण उभं राहत आहे आणि कोणकोणत्या घोषणा दिल्या जात आहेत यावर त्याचं भविष्य ठरतं. आता पाहायचं एवढंच आहे की हे प्रश्न इतर आंदोलनांसारखे अनुत्तरित राहणार आहेत का? चुकीच्या सोबतीमुळे अनेक योग्य आंदोलनांचंही नुकसान झालंय का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.